पंचगंगा नदी ही पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे। कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा नदी झाली आहे। 5 उपगंगांच्या संगमातून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार तिला पंचगंगा असे नाव पडले आहे। वाढत्या लोकसंख्येमुळे आधुनिकीकरणामुळे इतर नद्यांप्रमाणे याही नदीमध्ये प्रदूषण होत आहे। पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते। ती करवीर तालुक्यातील चिखली गावातील प्रयाग संगमापासून सुरू होते। कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि धामणी नद्यांच्या प्रवाहातून ही तयार होते। स्थानिक दंतकथेनुसार गुप्त सरस्वती नदी ही पंचगंगेला येऊन मिळते। या संगमानंतर नदी कोल्हापूरच्या उत्तरेवर एक गाळाचे पठार तयार करते आणि पूर्वेकडे वाहत जाते। पंचगंगेला काळा ओढा, चंदूर ओढा, जयंती, तिळवणी ओढा, दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बाजार आदी ओढे मिळतात। कोल्हापुरातून पुढे निघालेली पंचगंगा नदी जवळजवळ 50 किलोमीटर पूर्वेकडे रुई इचलकरंजी जवळून वाहत जाऊन नृसिंहवाडी कुरुंदवाड येथे मिळते। या नदीला हातकणंगले येथील आळते टेकडीवरून येणारा आणखी एक महत्त्वाचा प्रवाह कबनूर जवळ मिळतो। पंचगंगा नदीची एकूण लांबी 80 किलोमीटर आहे। पंचगंगा ही कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी आहे। पंचगंगेच्या उपनद्या कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि गुप्त सरस्वती। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।